नाशिक येथील फळ बाजारात डाळिंबाला चांगलाच भाव मिळत आहे. घाऊक बाजारात 200 रुपये किलोने तर किरकोळ बाजारात 300 रुपये किलोने डाळिंबाला भाव मिळत आहे. तसेच बाजारात अनेक प्रकारची फळे मोठ्या प्रमाणात महागली आहेत. परंतु डाळिंबाचा माल हा बाजारात पुरेसा नसल्याने डाळिंबाचे भाव हे 600 रुपये जाडी इतके झाले आहे. बघूया यावर डाळिंब व्यापारी काय म्हणतात. मी एक व्यापारी आहे, माझं नाव मुबीन शेठ आहे आणि मी ह्या मार्केटला प्रीमियर परफेक्ट मार्केटला सर्व व्यापारी म्हणून काम करतो आणि डाळिंबाचा व्यवसाय करतो आपण. आणि डाळिंब जास्ती आला तो थोडाफार रेट कमी भेटतो आपल्याला आणि कमी आला तो रेट जास्ती भेटतो आपल्याला. आणि परत लोडिंग करायचे, माल पुढे पाठवायचे, पुढे विक्री झाली, चांगली विक्री झाली तर पैसे होते आपले, चांगली विक्री नाही झाली तर पैसे नाही होते. ते प्रॉफिट पण आहे, लॉस पण आहे, दोन्ही आहे. आणि शेतकऱ्यांच्या पण माल कमी आहे ह्या वर्षी. बरं आहे, तर तो थोडाफार माल येऊ राहिले मार्केटला, लेकिन एवढे जास्ती माल नाही आहे ह्या वर्षी. परंतु डाळिंबाचा रेट वाढलेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार. डाळिंबाचे रेट वाढलेले आहे त्याचं रिझन आहे की माल कमी आहे. जेवढे आवक पाहिजे आपल्या मार्केटमध्ये तेवढे आवक नाही आहे. आवक जास्ती पाहिजे तर रेट कमी येईल. त्याच्यामुळे मतलब बाहेर डिमांड आहे, मग ते माल कमी असेल म्हणजे ते शेतकरी जो माल तुम्हाला आणून देतात तो माल तुम्ही कुठं कुठं पोहोचवतात. आणि ऑल इंडिया भारतात वेस्ट बंगाल, दिल्ली, हरियाणा, राजस्थान सर्व ठिकाणी माल जातो. प्रत्येक व्यापाऱ्यांचे जातो माल सर्व ठिकाणी. आणि प्रत्येक व्यापारी कोणी ऑर्डरवर घेतो, कोणी मतलब विक्रीवर घेतो. मग असं आहे ते रेट जास्ती रेट इथे भेटलं आपल्या ऑप्शनमध्ये निला होत तर मग ते पैसे गाठा होते आणि ते थोडं हिसाबात भेटले तर आपल्याला तो 2 पैसे भेटतो आपल्याला. असं काम चालू आहे थोडं सर्व व्यापारीकडे थोडं काम चालू आहे. जोरात काम नाही चालू आहे, ते हळूहळू काम चालू आहे. नाशिकमध्ये एकंदरीत डाळिंबाचा जो माल येतो तो कुठून येतो आणि जास्त प्रमाणात. लोकल माल पण आहे, ते आपला निफाडचे आहे, जानोरीचे आहे आणि मोहाडीचे आहे, सिन्नरचे माल आहे, संगमेरचे माल भरपूर आहे, श्रीगोंदाचे आहे, उर्ली कांचनचे माल आहे, सर्व ठिकाणचे माल आहे आपल्याकडे. ते रेट चांगले आहे. ते अदर ठिकाणी हा मार्केट परफेक्ट मार्केटला रेट चांगला, शेतकऱ्यांसाठी चांगला रेट आहे आणि व्यापारी पण चांगले आहे, रेट पण चांगले आहे. ते शेतकऱ्यांना पण सुविधा पण आहे, इथे काही टेन्शन नाही इथेच.